राजस्व समाधान शिबिराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री, कार्यक्षम मंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यात उजवं काम करणारे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे, विधान परिषदेचे आमदार प्रसादजी लाड, प्रमोदजी जठार, किरण भैया सामंत, शेखरजी निकम, आमच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, बीजेपीचे अध्यक्ष प्रशांतजी यादव, सतीशजी मोरे, आमचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मनोजजी जिंदाल, आमचे पोलीस अधीक्षक नितीनजी बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले हा कार्यक्रम यशस्वी करणारे सगळेच माझ्यासोबत काम करणारे सर्व जिल्ह्यातील अधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व रत्नागिरीकर बंधू आणि भगिनी, मी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. मी मगाशी सुरुवातीला उल्लेख असा केला की म्हणजे पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी कामं केली नाही तसा माझा दावा नाही, परंतु महसूल विभागामार्फत नक्की महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे, विभागातल्या जनतेला काय पाहिजे, मग तो कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्या जनतेच्या भावना ओळखून घेऊन ज्यांनी काम केलं ते खरोखरच आपले महसूल मंत्री. ते नुसता महसूल विभाग चालवत नाहीत तर ते एवढे संवेदनशील आहेत की जनतेच्या मनात महसूल विभागाबाबत काय आहे ते करून देण्याचा प्रामाणिकपणाने त्यांनी प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच म्हटलं की त्यांनी आतापर्यंतच्या महसूल मंत्र्यांमध्ये अतिशय उजवं काम केलेलं आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाळत रस्ता बावनकुळे साहेब हा आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. आज पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याची म्हणजे तळ कोकणाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आजही आपण आमदार निधीतनं असेल, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातनं असेल किंवा पंचायत समितीच्या सेस फंडातनं असेल, आमच्या दारामध्ये, आमच्या वाडीमध्ये पाखाडी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतो. आता पाखाडी हा शब्द कोकणातल्या लोकांना आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे. पाखाडी म्हणजे चिरानं बांधलेली पायवाट आणि ही आमची सगळ्यांची मागणी असताना तुम्ही त्याच्या पुढचा निर्णय घेतला आणि वाडी वस्त्यांवर कॉन्क्रिटीकरणचे रस्ते झाले पाहिजे म्हणून महाराष्ट्रातला ऐतिहासिक निर्णय झाला आणि गल्ली मुळातले रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळत रस्त्याची योजना ही आपण नुसती आणली नाही तर त्याचे पैसे देखील आपण वितरित केले. एनएच्या परवानगीच्या बाबतीमध्ये जास्त मी बोलत नाही, पण एनएची परवानगी देण्यासाठी किती अनंत अडचणी यायच्या हे माझ्यापेक्षा एनए करणाऱ्या लोकांना माहिती आहे. आणि ती अडचण महसूल मंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती अट देखील रद्द करून टाकली. तुकडेबंदी असेल, कुळवैवाडीच्या कायद्यामध्ये सुधारणा असेल, शेत जमीन कौटुंबिक वाटणी असेल, एक जिल्हा एक नोंदणी मुद्रांकाची असेल किंवा शेतकऱ्यांना गौण खनिज स्ववापरकरिता रॉयल्टी माफ असेल, असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून आपण घेतलेत आणि मला अभिमान आहे या मंत्रिमंडळामध्ये तुमचा एक सहकारी म्हणून मी या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. हे जशी तुमच्या इतिहासामध्ये नोंद होईल राजकीय की तुम्ही हे निर्णय घेतले, आमच्या इतिहासामध्ये नोंद होईल की तुम्ही निर्णय घेत असताना आमच्यासारखा कार्यकर्ता त्या मंत्रिमंडळामध्ये होता. एवढे चांगले निर्णय महसूल मंत्री म्हणून तुम्ही घेतलेले आहेत. आता खरं तर तुम्ही इथे साहेब आलेला आहात. प्रसाद लाड साहेबांनी भाषण करत असताना त्यांची एक व्यथा या ठिकाणी व्यक्त केली, तसं तर माझी पण व्यथा मला इथे व्यक्त करावी लागली. ते बोलताना असं म्हणाले की तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना ते कोकणाचे प्रभारी होते, आता ते प्रभारी नाही, त्याची जाणीव तरी तुम्हाला करून दिली होती. त्याच्यावर बावनकुळे साहेब तुम्ही महाराष्ट्राचे सगळ्या पक्षांचे समन्वयक आहात, तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. कारण विक्रांतच्या मतदारसंघातलं भाषण विक्रांत साहेबांचं काल ऐकलं आणि साहेब असं म्हणाले की विक्रांत यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे मागच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते आमदार नव्हते आणि मी भाषणात असं सांगितलं की पुढच्या वाढदिवसाला जे मी येईन ते विक्रांतला मी आमदार करेन असं साहेब तुम्ही आश्वासन हे विक्रांतला दिलेलं होतं. कोकणवासियांची अपेक्षा म्हणून तुमच्या उजव्या बसलेल्या माणसाला देखील काहीतरी आश्वासन द्या ही माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे.
पण प्रसाद जाड असतील, प्रमोद जठार असतील, निरंजन डावकरे असतील, आमचे विक्रांत पाटील असतील, हे महायुतीतले विधान परिषदेचे आमदार म्हणून आमच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि चांगल्या पद्धतीनं काम करत असताना विधायक कामं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कोकणामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी ही कायमस्वरूपी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सगळ्यांची माझ्याकडे असते. आणि म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली असेल, जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न मंत्री म्हणून आम्ही सगळे करतोय. आणि हे करत असताना बावनकुळे साहेब हा तुमच्या कौतुकाचा सोहळा नाही, परंतु काही गोष्टी जनतेला देखील कळल्या पाहिजे. मी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करायचो. प्रशासन कशा पद्धतीनं चालवलं पाहिजे हे आम्ही जर कोणाकडनं शिकलो असेल तर स्वर्गीय अजितदादांकडनं शिकलो. आणि आज अजितदादांनंतर प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांकडे बघतो. हे सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढी ताकद चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या कार्यप्रणालीमध्ये आहे. आणि म्हणूनच काही गोष्टींची रत्नागिरी जिल्ह्यासाठी मी बावनकुळे साहेब मागणी करतो. मला खात्री आहे की तुम्ही ही मागणी मान्य केल्याशिवाय इथं जाणार नाही. आणि तुम्ही जी मागणी भाषणामध्ये मान्य करता त्याचं GR मध्ये रूपांतर होतं हे देखील मला माहिती आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जे आमचं सुरू आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्स आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात नंबर 1 ही रत्नागिरीमध्ये होते, आपण बघितले असेल. परंतु साहेब माझी आपल्याला विनंती आहे, तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असतील, याची टेंडर करत असतानाच त्यांच्या फर्निचरची देखील तरतूद झाली पाहिजे. आज 2-3 महिन्यामध्ये हे सगळी इमारत उभी राहणार आहे, पण ही इमारत उभी राहिल्यानंतर त्याच्यामध्ये फर्निचरचीच तरतूद केलेली नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की जी महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली प्रशासकीय इमारत या ठिकाणी उभी राहते त्याच्यामध्ये 20 कोटी रुपयाची तरतूद ही आपण या फर्निचरसाठी करणं आवश्यक आहे. लांजा असेल, राजापूर असेल, रत्नागिरी असेल आणि संगमेश्वर तालुके असतील, आमचा शेखर निकम साहेबांचा तालुका असेल, तुम्ही रागानं बघू नका, तुमचं पण नाव घेतोय, शेखर निकम साहेबांचा तालुका असेल, तर आम्ही एक योजना काढली आहे गतिमान प्रशासन बंधन. आणि प्रत्येक विभाग स्तरावर सर्कल ऑफिस असलं पाहिजे, तलाठी ऑफिस असलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आता जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय. तो उर्वरित असलेल्या सगळ्या तालुक्यांमध्ये हे कार्यालय करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील माझी महसूल मंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे. राजापूर असेल, लांजा असेल, हा भाग देखील समुद्रकिनारी आहे. हे राजापूर मतदारसंघ, या मतदारसंघाला देखील समुद्रकिनाऱ्याची झालर आहे. तर या ठिकाणी पर्यटक मोठ्या पद्धतीने येतात, मुंबईकरांची कामं देखील मोठ्या पद्धतीने असतात. आणि म्हणून या ठिकाणी देखील 50-50 कोटी रुपयाच्या प्रशासकीय इमारती असणं ही अतिशय आवश्यक आहे. आणि आता हे सांगत असताना मगाशी मला शेखर सरांनी असं सांगितलं की त्यांचा प्रस्ताव देखील दाखल आहे. तर मला असं पालकमंत्री म्हणून वाटतं आणि माझी विनंती आहे की हे 150 कोटी रुपये माननीय बावनकुळे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर करावेत, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची विकासाची कामं झाली पाहिजे, त्याची प्रमाणपत्र मिळाली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चिपळूणचा मी उल्लेख केला साहेब, अजून एक महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. विदा सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्याच्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याला अतिशय पवित्र असं स्थान जगाच्या पाठीवर आहे. आणि इथे राजकारणी देखील मोठे होऊन गेले. प्राध्यापक दंडवते असतील, बॅरिस्टर नागपई असतील, आणि ज्यांनी कुणबी समाजाचं नेतृत्व दिल्लीमध्ये केलं ते कैलासवासी शामराव पेजे साहेब असतील. शामराव पेजे साहेबांच्या नावानं आपण आर्थिक विकास महामंडळ काढलं. परंतु त्या आर्थिक विकास महामंडळ काढल्यानंतर जो माझा कुणबी बांधव या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये राहतो, त्याला आजही एका छोट्या कार्यालयात जावं लागतं आणि बाकीच्या सगळ्या परवानग्या घेण्यासाठी त्याला आपल्या मुंबईला जावं लागतं. तर माझी सगळ्या कुणबी समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की कैलासवासी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी आपण पैसे देखील मंजूर करावेत आणि 1 एकर जागा देखील शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला द्यावी ही देखील माझी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये जी अजून एक कुणबी बांधवांची मागणी आहे की न्यासाचं कार्यालय झालं पाहिजे, शामराव पेजे साहेबांचं न्यासाचं कार्यालय झालं पाहिजे, ते आम्ही त्या इमारतीमध्ये न्यासाचं कार्यालय सुरू करू, हा देखील शब्द या जिल्ह्यातल्या सगळ्या कुणबी बांधवांना मी देतो. आणि म्हणून जी काही विकासाची कामं आपल्याला करायची आहेत, जो काही निधी आपल्याला पाहिजे ती देण्याची भूमिका बावनकुळे साहेब आपण नक्की घ्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज अजून एक प्रकार मला व्यासपीठावर बघायला मिळाला, तो कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल. अनेक मंत्र्यांकडे निवेदन देताना अनेक संघटना मी बघितलेल्या आहेत.
पण अधिकाऱ्यांची, तलाट्यांची, सर्कलची संघटना निवेदन देत असताना तुमच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्यांना आमची कामं पूर्ण केली, हे मला पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. पुढचा घटक आहे मग कोतवाल असेल, कोतवालला देखील साहेब तुम्ही न्याय दिला, तलाठ्याला तुम्ही न्याय दिला, सर्कलला तुम्ही न्याय दिला. ऍडिशनल कलेक्टरचं प्रमोशन तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष थांबलेलं होतं. मला तर असं वाटतं ते धाडस आहे. ऍडिशनल कलेक्टरनं एका फटक्यात शेकडो ऍडिशनल कलेक्टरना प्रमोशन देण्याचं ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर ते बावनकुळे साहेबांनी केलं. याचा सार्थ अभिमान मंत्रिमंडळाचे त्यांचे आम्ही सहकारी म्हणून नक्कीच आम्हाला. आणि म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना काही लोक टीका टिप्पणी करतात, परंतु टीका टिप्पणीच्या पलीकडे जाऊन विकास करणं आणि लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं काम करणं हा आमचा कायमस्वरूपी अजेंडा राहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी देखील महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी फार मोठी ताकद उभी केलेली आहे. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतो. आम्ही अभिमानानं सांगतो की आशिया खंडातलं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असं एक महामंडळ आहे की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त जमीन आहे, जवळजवळ 2.5 लाख एकर जमीन. की आशिया खंडात एका महामंडळाकडे असणारं पहिलं महामंडळ जर कुठचं असेल तर ते MIDCचं महामंडळ आहे. रेसिडेन्शियल एरियाला सगळ्यात जास्त पाणी देणारं आशिया खंडातलं जर पहिलं महामंडळ कुठचं असेल तर ते MIDC आहे. परंतु MIDCला ज्यावेळी जमिनीची कमतरता भासते तर जाहीरपणानं महाराष्ट्राच्या वतीनं बावनकुळे साहेब मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही शासकीय जमीन देखील रेडी रेकरच्या भावामध्ये आम्हाला द्यायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे मोठमोठे प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये यायला अतिशय चांगली वाट आम्ही तयार करू शकलो. त्याचं श्रेय देखील तुम्हाला आहे. आणि म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमचं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की ज्या ज्या योजना आपण सुरू केल्या, ज्या ज्या योजनांना आपण ताकद देण्यासाठी प्रामाणिकपणानं सरकारमध्ये प्रयत्न केले, त्या योजनांची अंमलबजावणी करणं हे तुमचे सहकार्य म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज महसूल विभागात असं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेला विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी देखील महसूल विभाग त्यांच्याकडे होता, गृह विभाग त्यांच्याकडे होता. एवढंच नाही तर व्यापाऱ्यांना उद्योग मिळावा यासाठी रायगड किल्ल्यावर व्यापारी पेठ तयार करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्याच्यामुळं त्यांचं प्रत्येक खातं हे जसं त्यावेळी महत्त्वाचं होतं त्याच्यातलं महसूल खातं महत्त्वाचं होतं. तेच खातं बावनकुळे साहेब आपल्याकडे आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांचा देखील उल्लेख मी या ठिकाणी करतो. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये जी जी खाती त्यांच्याकडे होती ती सगळी खाती आज महाराष्ट्र शासनाकडे आहे. त्याच्यामध्ये उद्योग खातं असेल, सांस्कृतिक खातं असेल, महसूल खातं असेल, गृह खातं असेल. या 2 राजांचा वारसा घेऊन आपण सरकार चालवतोय आणि त्या 2 राजांना अभिप्रेत असलेलं काम चंद्रशेखर बावनकुळे साहेब महाराष्ट्रामध्ये करतायत. त्याबद्दल पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.